नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 20 धडाकेबाज घोषणा उद्यापासून लागू। 27 नोव्हेंबर गुरुवार। शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजनेसाठी नवीन मार्गदर्शक सूचना। महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येत आहेत। पात्रता तपासणी जलद करण्यासाठी जिल्हा पातळीवर विशेष समित्या नियुक्त केल्या जाणार आहेत। अर्ज प्रलंबित असलेल्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण अर्ज तपासणीसाठी गावनिहाय मोहीम। अनेक जिल्ह्यात अर्जांची प्रचंड संख्या वाढल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबविली जाणार आहे। महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी घरी जाऊन करण्याचा विचारही शासन करत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्य बजेटमध्ये महिलांसाठी विशेष पॅकेजची शक्यता। राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी अतिरिक्त निधीची तरतूद होणार असल्याची माहिती पुढे येत आहे। महिलांना दर महिन्याचा आधार मजबूत करण्यासाठी अनुदान वाढवण्याचाही प्रस्ताव चर्चेत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुख्यमंत्री दौरा, महिलांशी थेट संवाद। मुख्यमंत्री आज विदर्भाच्या दौऱ्यावर महिलांसोबत थेट संवाद साधणार आहेत। लाडकी बहीण बचत गट आणि शासकीय योजनांबाबत थेट प्रश्नोत्तर सत्र घेण्यात येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती जाहीर करण्याची तयारी। शिक्षण खात्यातर्फे 10वी-12वी विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शिष्यवृत्ती जाहीर करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे। त्यानंतर बघा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या फीबाबत मोठा निर्णय। काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या फी वाढीबाबत पालक व विद्यार्थी संघटना विरोध करत आहेत। राज्य सरकारने फी नियंत्रण समितीकडून सविस्तर अहवाल मागवला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, शेतकऱ्यांसाठी हवामान इशारा। हवामान खात्याने पुढील 48 तासांमध्ये मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे। नुकत्याच पेरलेल्या गहू व हरभऱ्यावर परिणाम होऊ शकतो। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, कांदा निर्यात शुल्कावरील निर्णयाची प्रतीक्षा। नाशिक बाजारपेठेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यात संबंधी निर्णय लवकर घेण्याची मागणी केली आहे। दर सुधारण्यासाठी सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे। त्यानंतर बघा, राजकारणात तापलेलं वातावरण, आरोप प्रत्यारोप। राजकारणातील प्रमुख पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची सभांची घोषणा होत आहे। त्यानंतर बघा, मुंबईत नागरिकांसाठी वाहतुकीत बदल। मुंबईत मेट्रो कामाच्या कारणास्तव काही मार्गांवर तात्पुरती वाहतूक बदलण्यात आली आहे। नागरिकांना सकाळ संध्याकाळच्या वेळेत अतिरिक्त 10 ते 15 मिनिटांचा प्रवास करावा लागू शकतो। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बैठक। आज मंत्रालयात कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची बैठक होणार असून काही नवीन निकष जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, विद्यार्थ्यांसाठी करिअर दिशा मेळावा। उद्या आणि परवा राज्यभरात मोठ्या करिअर मेळाव्याचे आयोजन केले आहे। 10वी-12वीचे विद्यार्थी करिअर तज्ज्ञांशी थेट चर्चा करू शकतील। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, सरकारी भरती परीक्षा नवीन वेळापत्रक। काही सरळ सेवा भरती परीक्षांचे वेळापत्रक बदलले असून उमेदवारांना अद्ययावत माहिती पोर्टलवर पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतर बघा, वीज बिल वाढ जनतेत नाराजी। वीज दरवाढीमुळे अनेक नागरिकांनी सामाजिक माध्यमांवर संताप व्यक्त केला आहे। सरकारकडून पुनर्विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी, आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम। ग्रामीण भागात मातृ आणि बाल आरोग्य तपासणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत। प्रत्येक गावात किमान 2 दिवस तपासणी मोहीम असेल। त्यानंतर बघा, महामार्ग कामे वेगात, वाहतुकीत बदल। मुंबई, गोंदिया व पुणे नाशिक महामार्गावर दुरुस्ती कामे सुरू असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जात आहे।